बिग बॉस मराठी 5ची 5व्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया नुकतीच पार पडली असून निक्की तांबोळी, अभिजित सावंत, वर्षा उसगावकर आणि अंकिता प्रभू वालावरकर हे 4 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. पण या आठवड्यात वोटिंग लाईन बंद असल्यामुळे कोणताही सदस्य एलिमिनेट होणार नाही हे मात्र फिक्स. अंकिताने धनंजय आणि वैभव यांना नॉमिनेट केलं होतं. हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. पण अंकिताला वैभवला नॉमिनेट करायचं होतं, पण त्यांच्याबरोबरच डीपी दादाही नॉमिनेट झाले. पण बिग बॉसवर धनंजय यांची पत्नी आणि आई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. धनंजय पोवार सोशल मीडियावर त्यांच्या पत्नी व आईचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून दोघींनी धनंजयला जास्त दाखवत नसल्याचा आरोप करत बिग बॉसवर नाराजी व्यक्त केलेली दिसत आहे. त्या म्हणतात त्या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणतात की धनंजयची आई सून कल्याणीला विचारते की काय ग कल्याणी, काल जान्हवी धनंजयला सेव्ह करताना काय म्हणाली? त्यावर डीपीची पत्नी म्हणाली, जान्हवी म्हणाली यांचा खेळ आहे, दिवसभर आमची चर्चा झाली आहे, सकाळपासून खेळाबद्दल आम्ही चर्चा करतोय, पण ती चर्चा कुठेच दाखवली नाही मम्मी. तसंच अंकिता ताईंनी त्यांना नॉमिनेट केलं हे पटलेलं नाही, तुम्हाला पटलं का? डीपीची आई म्हणाली, मला तर अजिबात पटलेलं नाहीये. वैभवमुळे तिनं आपल्या धनंजयला नॉमिनेट केलं. पुढे कल्याणी म्हणाली त्यांचा खेळ सुधारावा असंही म्हणाले, पण हे कारण पटलेलं नाही. पुढे डीपीची आई म्हणाली की मला तर अजिबात पटलं नाही, याबद्दल जनतेला काय वाटतं हे त्यांनी सांगावं असं म्हणत आहेत. ज्या वेळेला आमचा धनंजय बोलतो, खेळ कसा खेळायचा सांगतो, समजवतो, तेव्हा त्याला कॅमेरा दाखवतच नाहीयेत, काय भानगड आहे? त्यानंतर डीपीची पत्नी म्हणते अनसीन अनदेखामध्ये दाखवतात, पण संपूर्ण भागात का दाखवत नाहीत? एक चांगला एंटरटेनर म्हणून ते पुढे गेलेले आहेत. त्यांचं फुल एंटरटेनमेंट आहे जे तुम्ही अनसीन अनदेखामध्ये दाखवत आहात, पण या 1 तासाच्या भागात का दाखवत नाही आहात? डीपीची आई म्हणाली की धनंजय जे काही बोलतोय ते बिग बॉसने दाखवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत असं स्पष्ट धनंजय पवारच्या पत्नीनं सांगितलं आहे. दोघींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येत आहे. याच्यावर भरपूर जण कमेंटही करत आहेत. काही जण म्हणत आहेत की डीपी दादांनी त्यांचा खेळ सुधारायला हवा. आता यावर तुमचं काय मत आहे हे नक्की सांगा.